विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक आहे। मात्र राज्यातील 36 जात पडताळणी कार्यालयांपैकी 13 जात पडताळणी कार्यालये बंद असल्यानं लाखो विद्यार्थ्यांचे जात पडताळणी अर्ज रखडलेले आहेत। एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 1,17,000 जात पडताळणी अर्ज प्रलंबित आहेत, तर दुसरीकडे वेळेत जात पडताळणी अर्ज सादर न केल्यास प्रवेश रद्द करण्याचा इशारा महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलाय। त्यामुळे विद्यार्थी आणि पालक जात पडताळणी कार्यालयामध्ये चक्रा मारतायत, त्यामुळे या कार्यालयांमध्ये मोठी गर्दी होतीये। याचा आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतलाय, पाहूया। अंबरनाथमधून आलो मी, काल पण आलो होतो, मी आज सुद्धा आलेलो आहे। मे महिन्यामध्ये मी अप्लाय केलेलं आहे जात पडताळणीसाठी आणि 9 तारीख माझी लास्ट इंजिनिअरिंगसाठी मुलीच्या ॲडमिशनसाठी। मग आता ॲडमिशनचं काय करायचं, आता कसं एवढं ॲडमिशन आहे इंजिनिअरिंगमध्ये ठाण्याला। तू कुठून आलेली आहे आणि कधीपर्यंत तुला हा दाखला द्यायचा आहे? बारामतीवरून आणि 10 तारखेला लास्ट डेट आहे। आणि कशासाठी तू प्रवेश घेतला? इंजिनिअरिंगला। तू? मी मुळशीवरून आलेली आहे आणि इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतलाय। 10 तारखेची मुदत। माझ्या मुलीला हवा आहे MCA साठी, तर तिथे पण ते सांगतात इकडनं 6 महिन्याची मुदत दिली आहे, पण तिकडे कॉलेज आम्हाला जबरदस्ती करतं की तुम्ही आत्ताच्या आता आम्हाला शेवटच्या राऊंडपर्यंत सबमिट करा। त्याच्यामुळे आमचं आता ॲडमिशन कॅन्सल होण्याची वेळ आलेली आहे। ते लोक कल्याणवरून आली आहे। मी 5 दिवस आले येते, जुन्नरवर नाही येते, दररोज अपडाऊन करते। मग हे लोकांची लाईनला लागायचं, वरती जायचं, फाईल येत नाही वरती, आणि दररोज असं म्हणतात उद्या या असंच कंटिन्यू चालू आहे। मेल येऊन जाईल, संध्याकाळपर्यंत मेल येईल, बट मेल पण आम्हाला येत नाहीये सर। 5 दिवस झाले मी चर्चा करावरती येते। आणि कॉलेज कडून काय सांगण्यात आलं? कॉलेजवाले बोलले आज जर नाही झालं तर ऍप्लिकेशन तुझं रद्द होणार ऍडमिशन। 9 तारखेचा राऊंड असेल, 10 तारखेचा राऊंड असेल, यामध्ये सुद्धा लाखो विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार आहे आणि या नुकसानीची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे। त्याची भरपाई म्हणून तात्काळ त्यांचे प्रवेश निश्चित केले पाहिजे आणि ती राहत मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकांना दिली पाहिजे, अशी आमची स्पष्टपणे मागणी आहे। आमची अशी मागणी आहे राज्य सरकारनी आणि आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी आजच्या आज तात्काळ ह्या विद्यार्थ्यांना 6 महिन्यापर्यंतची मुदतीचा GR काढावा आणि संबंधित कॉलेज आणि CET सेलला त्यांनी आदेश द्यावेत की 6 महिन्यापर्यंत त्यांना मुदत द्यावी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।